झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे जिल्ह्यातीलच नाही तर राज्यात प्रसिद्ध असलेल्या म्हसा जत्रेला रविवारपासून सुरुवात झाली। 10 ते 15 दिवस ही जत्रा चालते। आपण एक फेरफटका मारूया या म्हसा जत्रेचा। 250 वर्षांची परंपरा आहे। सुमारे 3 ते 4 किलोमीटर परिसरात ही जत्रा भरते। महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यातूनही लाखो यात्रेकरू इथे येतात। 15 दिवसांच्या या जत्रेतील महत्त्वाचं आकर्षण म्हणजे इथे भरणारा बैल बाजार। या बैल बाजारात देशी, खिल्लार आणि मिक्स ब्रीड असे वेगवेगळे बैल विक्रीसाठी येतात। एका बैल जोडीची किंमत 50 ते 60 हजारांपासून ते 1.5 लाखापर्यंत असते। गुलाल उधळून जनावरांचा व्यवहार पक्का केला जातो। म्हसा ग्रामपंचायतीच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 24,000 ते 25,000 जनावरांचा व्यवहार या जत्रेत होतो। मात्र महागाईचं सावट यंदाच्या बाजारात पाहायला मिळतंय। तर यावर्षी बैलांना चांगला भाव मिळत नाही अशी शेतकऱ्यांची खंत आहे। बैलांना भाव कमी आहे, कारण शेतकऱ्यांकडे कमी जमीन असल्यामुळे काही शेतकरी पण आज बैल ठेवायला मागत नाही। त्यामुळे 50 हजाराचे बैल जवळजवळ 20 ते 25 हजारामध्ये विकले जाते त्या बाजारात। त्यातून सुद्धा कत्तलखान्याचे आज व्यवहार करणारे लोक ह्या बाजारामध्ये जास्त आहेत। त्यामुळे बैल चांगल्या जनावरांना भाव नाही। कामलिंगेश्वराचे देवस्थान नवसाला पावणारा असून भाविक भक्तांची फार याच्यावर श्रद्धा आहे। आणि या बाजारातील महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण असे 3 बाजारपेठा आहेत। एक घोंगडी बाजार म्हणून आहे, दुसरा बैल बाजार म्हणून आहे आणि तिसरा टोपल्यांचा बाजार म्हणून गणला जातो। या यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे टोपली बाजार। बांबूच्या टोपल्या बनवणारे ठाकूरही मोठ्या संख्येनं जत्रेत हजेरी लावतात। पूर्वी खुटारवाडी आणि कोळुशी गावांतून हा समाज जत्रेला येत असे। आता दळणवळणाची साधनं सुधारली, जत्रेची माहिती दूरवर पसरली, तशी दूरवरील इतरही गावांतून ठाकूर मंडळी येऊ लागली। या बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते। लहान मोठ्या आकाराच्या टोपल्या, विविध आकाराच्या करंड्या, लॅम्प शेड्स अशा ठराविक वस्तू इथे आवर्जून दिसतात। जत्रेत करमणुकीचे खेळ, खाऊ खेळणी यांची रेलचेल असते। 10 ते 15 दिवस ही यात्रा चालते। दररोज हजारावरती लोक या यात्रेला भेट देतात। झी 24 ताससाठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर, मुरबाड। झी 24 तास एक पाऊल पुढे।